नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी यामधील प्रकरण क्रमांक 3 भाग विक्री आपण पाहत आहोत. भाग विक्री पाहत असताना आपण भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये सार्वजनिक विक्री, त्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री याबद्दल माहिती पाहिली होती. तर आज आपण भाग विक्रीची दुसरी जी पद्धत आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री याची माहिती पाहत असताना कंपनी भांडवल उभारणीसाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारे भाग देऊ शकते. त्यामध्ये आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. तर यातील आपण आज हक्क भाग याची माहिती पाहणार आहोत. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. हक्क भाग पाहत असताना की जेव्हा कंपनी अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. अशा भागास आपण विक्री किंवा समहक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क, त्याला आपण प्रीएम्प्टिव्ह राईट्स असतो. आता प्रीएम्प्टिव्ह राईट्स म्हणजे काय, तर खरेदीचा अग्रहक्क. प्रीएम्प्टिव्ह राईट्स हा जो शब्द आलेला आहे तो आहे खरेदीचा अग्रहक्क. प्रथम प्राधान्य किंवा विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी भाग वाटप करू शकते. आता खाजगी भाग विक्री म्हणजे काय, तर विशिष्ट लोकांच्या गटातला प्रतिभूतींचे वाटप करणे, त्याला आपण खाजगी भाग विक्री असे म्हणतो. कंपनीचे पहिले भाग वाटप झाल्यानंतर कंपनीने जर नवीन भांडवल उभारणी करण्यासाठी नवीन भागांचे निर्गमन करावयाचे ठरवले तर असे भाग प्रथम कंपनीच्या वर्तमान समहक्क भागधारकांना त्यांच्या भागांवरील वसूल झालेल्या भांडवलाच्या प्रमाणात मिळवण्याचा हक्क असतो. आणि अशा भागांवर आधी वर्तमान समहक्क भागधारकांचा हक्क असल्यामुळे त्या भागांना आपण हक्क भाग असे म्हणतो. अशा नवीन भाग विक्रीमध्ये वर्तमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क असतो. आता हक्क भागच्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली तरतुदी जी आहे ते हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे हक्क भागांची विक्री जी किंमत जी आहे ही चांगल्या बाजार मूल्यापेक्षा नेहमी कमी असावी. दुसरं बघलं, कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. या भागांच्या खरेदीसाठी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज जो आहे तो वर्तमान भागधारकांना पाठवावा लागतो. पुढचा आहे लेटर ऑफ ऑफर समाविष्ट बाबी. आता लेटर ऑफ ऑफरमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत.
पहिलं आहे की देण्यात येणाऱ्या भागांची संख्या, म्हणजे देऊ केलेल्या भागांची संख्या, याचा अर्थ की आपल्याला किती भाग द्यायचे आहे त्या भागांची संख्या लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट केली जाते. दुसरा आहे भाग विक्रीचा जो कालावधी आहे. भाग विक्रीचा जो कालावधी आहे हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. पुढचा आहे हक्क त्याग करणे, म्हणजे भागधारक हे त्यांचे जे हक्क आहेत ते भागधारकांच्या किंवा दुसऱ्यांच्या नावाने करू शकतात. म्हणजे यामध्ये लेटर ऑफ ऑफरमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत, तर देण्यात येणाऱ्या ज्या भागांची संख्या आहे, खरेदीचा कालावधी आहे की तो 15 दिवसांपेक्षा कमी असावा व 30 दिवसांपेक्षा जास्त नसावा. वर्तमान भागधारकांचे त्यांचे जे हक्क आहेत हे भाग दुसऱ्याच्या नावाने करू नयेत. पुढचं आहे कंपनी लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट कंपनी लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकते. जर वर्तमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर कंपनी न खरेदी केलेले जे भाग आहेत ते नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. हक्क भागांच्या विक्रीसाठी किमान अभिनंदन 90% असते. अभिदान म्हणजे कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान हे 90% असावे लागते. इत्यादी तरतुदी आपल्याला भाग किंवा हक्क भागांच्या सांगता येतील. पुढचा आहे बोनस भाग. आता बोनस भाग म्हणजे काय, तर बोनस भाग हा पूर्णदत्त असतो. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्यांच्या धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते, म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणता येईल. नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणता येईल. कंपनी संचित प्रतिधारण नफ्याच्या भांडवलीकरणासाठी वर्तमान समहक्क भागधारकांना पूर्णदत्त भाग देते. अशा भागांना बोनस भाग म्हणतात. हे भाग कंपनीच्या वर्तमान समहक्क भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात विनामूल्य म्हणजेच बक्षिसाच्या स्वरूपात दिले जातात. ज्याप्रमाणे हक्क भागाच्या काही तरतुदी होत्या त्याचप्रमाणे आपल्याला बोनस भागाच्याही काही तरतुदी सांगता येतील. त्यामध्ये पहिली तरतुदी अशी आहे की मुक्त राखीव निधी. म्हणजेच काय, कंपनी बोनस भागांचे वाटप मुक्त राखीव निधी, प्रतिभूती, वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते यामधून करू शकते. दुसरा आहे प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते. आता या ठिकाणी बघा, प्रतिभूती वाढावा खाते आलेलं आहे. म्हणजे वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागांची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. भांडवल परतफेड, आता भांडवल परतफेड राखीव निधी खाते कंपनी नफ्याच्या काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते, उदाहरणार्थ बोनस भाग वाटप. पुढचा आहे कंपनी संपत्तीच्या ज्या असेट आहेत त्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. म्हणजे लाभांशाच्या मोबदल्यात संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून कंपनी बोनस भागांचे वाटप करू शकत नाही.
पुढचा आहे लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. म्हणजे लाभांशाच्या बदल्यात जे बोनस भाग आहे त्यांचे वाटप करता येत नाही. पुढचा आहे एकदा जाहीर केलेले बोनस वाटप संचालक मंडळ रद्द करू शकत नाही. म्हणजे एखादा बोनस वाटप जर जाहीर केला असेल तर संचालक मंडळ त्याचं ते रद्द करू शकत नाही. बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. भागधारकांना बोनस भागाचा त्याग करू शकत नाही आणि बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. इत्यादी आपल्याला विद्यमान समहक्क भागधारकांच्या भागविक्रीमध्ये ज्या दोन पद्धती आहेत त्यामध्ये हक्क भाग त्याच्या तरतुदी, बोनस भाग त्याच्या तरतुदी आपण पाहिल्या. आता आपल्याला विद्यमान कर्मचाऱ्यांच्या भाग वाटप याची माहिती पाहायची आहे. आता विद्यमान कर्मचाऱ्यांचे भाग वाटप यामध्ये पुढील प्रकारे भागवाटप करून कंपनी भांडवल उभारते. त्यामध्ये ESOS म्हणजे कर्मचारी भाग विकल्प, ESPS म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना, नंतर SARSA म्हणजे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, त्याला आपण स्टॉक ॲप्रिशिएशन राईट स्कीम असं म्हणतो. नंतर आहे स्वीट सामान्य भाग, त्याला आपण स्वीट इक्विटी शेअर असे म्हणतो. इत्यादी प्रकारे आपण भाग वाटप करून भांडवल उभारू शकतो. त्यामध्ये पहिला आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, ESOS. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम, त्याला आपण कर्मचारी भाग विकल्प योजना असे म्हणतो. आता यामध्ये बघा की कंपनीने आपल्या मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी यांचे पूर्णवेळ संचालकांना जे कायमस्वरूपी पदाधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना पूर्वनिश्चित दराने भविष्यातील एखाद्या तारखेस भाग खरेदी करण्याचा दिलेला हक्क किंवा लाभ होय. आपण पाहिलं ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते व कर्मचाऱ्यांना आपण कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते. म्हणजे या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी व दुय्यम कंपनी म्हणजे सबसिडायरी बुक्स यांचे काही कायम कर्मचारी, संचालक अधिकारी यांना कंपनी भविष्यातील एखाद्या तारखेस अधिकार देण्याचे ठरवते. त्यास आपण कर्मचारी भाग योजना असे म्हणू शकतो. आता याच्याही काही तरतुदी आहेत. ज्याप्रमाणे आपण हक्क भाग व बोनस भागच्या तरतुदी पाहिल्या त्याचप्रमाणे आपल्याला कर्मचारी भाग विकल्पाच्याही काही तरतुदी पाहता येतील. त्यात पहिली तरतुदी आहे कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. म्हणजे कंपनी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते ही तरतूद आहे. दुसरी तरतूद अशी आहे की वाटप केलेल्या भागांचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते. तिसरी आहे कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय, तर असा कालावधी की ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे कर्मचारी भाग विकल्प गेल्यापासून भाग कर्जासाठी अर्ज करू शकतो, त्याला प्रत्यायोजन असे म्हणतात. पुढची तरतूद आहे सामान्यतः कंपनी
तिचा किमान कालावधी निश्चित करते, म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भागविक्री करू शकत नाही, जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असतो. कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन व्हेस्टिंग कालावधी हा 1 वर्षाचा असतो. या योजनेचा किमान धारण कालावधी लॉक इन पिरियड 1 वर्षाचा असतो. पुढची तरतूद आहे की या योजनेद्वारे अंतर्गत भागवाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकांची त्यांच्या सभेत मंजुरी द्यावी लागते. या योजनेअंतर्गत व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. म्हणजे या प्रकारचे भागवाटप करण्यासाठी कंपनीला हिशोब ठरावांद्वारे भागधारकांच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. या योजनेअंतर्गत खरेदी केलेले जे भाग हस्तांतर आहे किंवा गहाण ठेवू शकत नाही, तारण ठेवू शकत नाही. पुढचं आहे कंपनीला कर्मचारी विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. कंपनीला सेबी, भाग आधारित कर्मचारी कायदे नियम 2014च्या तरतुदींचे पालन करावे लागते. इत्यादी तरतुदी आपल्याला कर्मचारी भाग विकल्प योजना यामध्ये सांगता येईल. पुढचं आहे कर्मचारी भाग खरेदी योजना. आता कर्मचारी भाग खरेदी योजना म्हणजे काय? ESPS, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम, त्याला आपण कर्मचारी भाग खरेदी योजना असे म्हणतो. आता कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत पुढील तारखेला किंवा भविष्यात खरेदी करू शकतील अशा कमी सवलतीच्या दरात समहक्क भाग निर्गमित करते. कंपनी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्ग करते. मग याच्याही काही तरतुदी असतात, त्या तरतुदी आता आपण पाहू. पहिली तरतुदी आहे की कंपनीला कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार विविध संख्येने भागांची विक्री करता येते. दुसरी तरतुदी आहे की या योजनेअंतर्गत वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध करावे लागतात. या योजनेअंतर्गत वाटप केलेले भाग सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसतील तर धारण कालावधी भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. पुढची आहे ही योजना राबवताना कंपनीला सेबी म्हणजे भाग आधारित कर्मचारी कायदा किंवा फायदे नियम 2014 मधील काही तरतुदींचे पालन आहे, त्याचे पालन करावे लागते. या योजनेअंतर्गत भाग वाटप करण्यासाठी कंपनीला विशेष ठरावांद्वारे भागधारकांची त्यांच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना पाहत असताना त्यांच्या तरतुदीमध्ये की EPS द्वारे वाटप केलेले जे भाग आहेत ते ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येचे भाग विक्री करता येते. त्यानंतर कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी द्यावी लागते. पुढचं आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, त्याला आपण स्टॉक ॲप्रिशिएशन राईट स्कीम असे म्हणतात, SARS. आता या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्य काळातील वाढीव किंमत मिळवण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकारांचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात.
ही अशी योजना आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट किंवा भाग संस्थेची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळवण्याचा अधिकार कंपनीकडून प्रदान केला जातो. या योजनेअंतर्गत त्याला युनिट्स कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिले जातात. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भागांच्या किमतीत दिली जाणारी ती एक पद्धत आहे. भाग किंमत वृद्धी योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या कंपन्यांकडून दिली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांनी भाग खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी, त्याला आपण व्हिजिटिंग पिरियड असे म्हटलं. प्रत्यायोजनचा अर्थ आपण बघितला होता की असा कालावधी की ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतात. या योजनेत किमान कालावधी 3 वर्षाचा असतो. म्हणजेच या कालावधीमध्ये हस्तांतर करू शकत नाही. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून मान्यता द्यावी लागते. पुढचा आहे स्वेट सामान्य भाग. आता स्वीट इक्विटी शेअर्स म्हणजे काय? कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकाला पैशांऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. म्हणजेच या कालावधीत ते हस्तांतर करू शकत नाही. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी भागधारकांना सभेस विशेष ठराव मंजूर करून मान्यता द्यावी लागते. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालक यांच्या मौल्यवान योगदानामुळेच कंपनीला वाढलेला नफा विचारात घेऊन त्यांना पैशांऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप करून अशा भाग वाटप केलेल्या भागांना स्वेट सामान्य भाग असे म्हणता येईल. पुढचं आहे यामधलं ड, खाजगीरित्या विक्री. जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला 200 पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात. आता प्रतिभूती म्हणजे काय? कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादी, त्याला आपण प्रतिभूती असे म्हणतात. वेगळ्या शब्दात सांगायचे असेल तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्याचे आवाहन करते. कंपनीचे जे संचालक मंडळ आहे विशिष्ट समूहाला समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते. ते म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकते. कंपनीला खाजगीरित्या वाटपाच्या वेळी ऑफर लेटर अर्ज पाठवते. हे भाग अंशतः दरात, त्याला पार्टली पेड किंवा पूर्णदत्त फुल्ली पेड असू शकतात आणि याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा DD द्वारे दिली जाते. रोखीने खरेदी करता येत नाही.
खाजगी वाटपाद्वारे अर्जदारास भाग त्यांचा त्याग करण्याचा हक्क नसतो. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करावा लागतो. कंपनी खाजगीरित्या वाटप पुढील 2 प्रकारे करते. त्यात हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीचे वाटप यामध्ये आहे. आता हक्क भाग म्हणजे काय? तर आपण विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप या शीर्षिका अंतर्गत हक्क भागाची माहिती घेतली जाते. दुसरा आहे अग्रहक्क पद्धतीने भाग वाटप. आता अग्रहक्क पद्धतीने वाटप म्हणजे काय? जेव्हा विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला प्राधान्याने प्रोफेशनल प्रतिभूतींचे वाटप करते, त्या वाटप पद्धतीला अग्रहक्क पद्धतीने वाटप म्हणतात. विशिष्ट प्रतिभूतींमध्ये समहक्क भाग किंवा ज्या प्रतिभूतींचे भविष्यांमध्ये आपल्याला समहक्क भागांमध्ये रूपांतर होते, अशा प्रतिभूतींचा समावेश साधारणतः कंपनी आपले शीर्षक प्रवर्तक विद्यमान अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतींचे वाटप करते. या पद्धतीत वाटप झालेले जे भाग आहेत ते पूर्णदत्त असतात. असे भाग रोखीने खरेदी केले जातात. अशा भागधारकांना मतदानाचा हक्क नसतो. अशा भाग वाटण्यासाठी कंपनीला विशिष्ट ठरावांद्वारे इतर भागधारकांची संमती प्राप्त करावी लागते. अशा वाटपांमुळे वेळेची बचत होते, तसेच कागदपत्रेही प्रमाणात होते. आता साहसी भांडवल इथं आलेलं आहे. व्हेंचर कॅपिटलाइज अशा संस्था की जे भविष्यात अतिवृद्धीची क्षमता असणाऱ्या कंपन्यांना भांडवल पुरवितात. साहसी भांडवलावर संस्था सर्वसाधारणपणे कंपन्यांचे समहक्क भाग खरेदी करत असतात. पुढे आहे खाजगीरित्या वाटप. त्यामध्ये आहे कमाल 200 निवडक व्यक्ती समूहाला प्रतिभूतींचे वाटप केले जाते. तर अग्रहक्क पद्धतीचे वाटपमध्ये समहक्क भाग किंवा समहक्क भागात परिवर्तनीय होणाऱ्या प्रतिभूतींचे निवडक व्यक्ती समूहांना अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाते. पुढचा आहे खाजगीरित्या वाटप केले जाणारे भाग हे पूर्ण पेड किंवा अंशतः पेड असतात. पण अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाणारे भाग हे पूर्णतः पेड असतात. खाजगीरित्या वाटप देकार पत्र त्याला प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफर लेटर पाठवून भाग वाटप केले जाते. तर असे कोणतेच पत्र पाठवले जात नाही. आता भागांची प्रतिभूतींची पुनर्खरेदी म्हणजे काय? तर भागांची किंवा प्रतिभूतींची पुनर्खरेदी म्हणजे कंपनी तिचे भाग किंवा विशिष्ट प्रतिभूती भाग बाजारातून बाजार किमतीपेक्षा जास्त किमतीला खरेदी करते. तर अशा प्रकारे आज आपण विद्यमान समहक्क भागधारकांचा भाग विक्री, त्यामध्ये हक्क भाग त्यांच्या तरतुदी, बोनस भाग त्यांच्या तरतुदी, नंतर विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, त्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना, नंतर कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंवा वृत्ती अधिकार योजना, नंतर खाजगीरित्या विक्री, त्यामध्ये हक्क भाग आणि हक्क पद्धतीचे भाग याची माहिती बघितली. धन्यवाद.